सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कुणी कितीही मागू द्या महिलांनो, पण तुमच्या घरातल्या या 4 वस्तू नवरात्रीत अजिबात चुकून सुद्धा कुणालाच देऊ नका. कुणी शेजारी मागायला येऊ द्या, नाही तर तुमचे कोणी नातेवाईक जरी मागायला आले तरी पण या 4 वस्तू या नवरात्रीत अजिबात देऊ नका. आपली कुलदेवी तुमच्यावर नाराज होईल, नाही तर आपल्या या 4 वस्तू अजिबात कुणाला देऊ नका. तर उद्यापासून 3 ऑक्टोबर 2024 गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. आपण प्रत्येक महिला आपल्या घरातल्या आपल्या कुलदेवीची, आपल्या घराण्याची, आपल्या कुळाची, कुलदेवीची आपण पूजा सेवा करणार आहोत. नवरात्रीपासून 9 दिवस अगदी भक्तीने, मनापासून, श्रद्धेने आपण देवी आईचे घट बसवतो, मंगल कलश स्थापन करतो, नवरात्रीत अखंड नंदा दीप लावत असतो आणि जेवढी होईल तेवढी मनोभावे सेवा करत असतो. पण काही वेळा काय होतं ना, आपण न कळत भोळ्या भाबड्या मनाने आपण या चुका करून देतो आणि आपली लक्ष्मी दुसऱ्यांना देऊन देतो. म्हणून महिलांनो, या चुका करू नका. म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर नवरात्री उद्यापासून सुरू होत आहे, तर 9 दिवस दसऱ्यापर्यंत, दसरा होस्तोवर या 4 वस्तू कुणालाच देऊ नका. असं पण कधीच संध्याकाळी वगैरे या वस्तू आपण कोणालाच द्यायच्या नाही. नवरात्रीच्या 9 दिवस कुणालाच आपल्या घरातून पैसे उधार उसनवार द्यायचे नाही आहे आणि कुणाकडनं पैसे घेऊसुद्धा नका. म्हणजे कुणाकडनं पैसे घेऊ पण नका आणि कुणाला घरातून पैसे देऊ पण नका. कारण काय होतं, आपण पैसे देतो तेव्हा ते लोक आपल्याकडनं उधार पैसे घेताना आनंदाने घेतात, पण जेव्हा आपले पैसे उसनवार दिलेले पैसे आपण जेव्हा मागत असतो तर ते चांगल्या मनाने देत नाही, कुठल्या तरी नाराज मनाने ते पैसे वापस देतात. घेताना गोड मनाने घेतात आणि मात्र वापस करताना, पैसे देताना ते नाराज मनाने देतात. मग ती लक्ष्मी, अशी रुसलेली लक्ष्मी आपल्याला कधीच पावत नाही. म्हणून या नवरात्रीत तरी आपली लक्ष्मी, आपला पैसा, आपलं धन कुणालाच देऊ नका. महिलांनो, ही चूक तर अजिबात करू नका. महिलाच काय, पुरुष दादासुद्धा कुणीच कुणाला पैसे देऊ नका आणि कुणाकडनं पैसे घेऊ पण नका. त्याचबरोबर महिलांनो, या नवरात्रीच्या 9 दिवस तुमच्या 7 शृंगाराच्या वस्तू असतील, तुमच्या बांगड्या, तुमच्या साड्या, तुमचे नेकलेस, तुमचे मंगळसूत्र, टिकली, बांगडी, या वस्तू कुणाबरोबरच शेअर करू नका. आपल्या वस्तू असतात, आपल्या पतिदेवांमुळे आपल्याला त्या प्राप्त झालेल्या असतात. देवी आईच्या आशीर्वादाने ते सौभाग्य अलंकार इतरांशी वाटावाट करू नका. महिलांनो, हा नियम सर्व महिलांना लागू पडतो. नवरात्रीत हा नियम अगदी कटाक्षाने पाळायचा आहे. त्याचबरोबर महिलांनो, या नवरात्रीत सकाळ असो संध्याकाळ असो, दूध, दही, साखर, मीठ, हळद, तूप, तेल या वस्तूसुद्धा आपल्याला कुणालाच आपल्या घरातून द्यायच्या नाही आहे. तुमच्याकडं कोणी आलं ना तर तुम्ही त्यांना खाऊ पिऊ घाला, चहा पाणी पाजा, एखादं फळ द्या. एखादी स्त्री आली, सवाशीण स्त्री किंवा लहान लेकरं आले तर मी म्हणेल त्यांना तसं खाली हात पाठवू नका. त्यांना खायला प्यायला द्या, एक वेळेचं पोटभर जेवण द्या त्यांना आणि त्यांना एखादं फळ द्या. सवाशीण स्त्री असेल किंवा कन्याकुमारिका असेल, तिला हळदी कुंकू लावून मगच आपल्या घरातून पाठवणी करायची आहे. तसं पाठवू नका. सकाळ असो संध्याकाळ असो दुपार असो, या नवरात्रीत देवी आई आपल्याकडं कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की येत असते आणि आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात येऊन दर्शन देत असते. मग अगदी शेजारची तुमची कुठली मैत्रीण असेल, तुमची बहीण असो, नातेवाईक असो, तुमच्याकडं आली तर तिला या वस्तू देऊ नका. फक्त तिला चहा पाणी करा, तिला पोटभर जेवण द्या, तिला एखादं फळ द्या, फूल द्या, तिला नमस्कार करा हळदी कुंकू लावून. गोड दूध दिलं तुम्ही, तिला चहा कॉफी दिली तरीही चालेल. अशा पद्धतीने तिचा पाहुणचार करायचा आहे. पण आपल्या घरातली पैसे, दूध, दही, साखर, तूप, मीठ, हळद या वस्तू सणवार द्यायच्या नाही आहे. आणि महिलांनी आपल्या 7 शृंगाराच्या वस्तूसुद्धा कुणाच बरोबर शेअर करायच्या नाही आहे.
या नवरात्रीत आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा होईल ना महिलांनो नक्की करायची आहे। सकाळ संध्याकाळ देवी आईजवळ आपल्याला 2 लवंग कापूरसोबत दिवसातून 1 वेळा संध्याकाळी जाळल्या तरीही चालेल। यामुळे काय होईल ना, तुमच्या घराला लागलेली जी नजर बाधा असेल, नकारात्मकता असेल ती दूर होईल आणि लक्ष्मीच्या देवी आई लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल। पैसा, धन, आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती सर्व तुम्हाला जे मागाल ते मिळेल। म्हणून महिलांनी रोज कापूर जाळाल। देवी आईची कापूर आरती आपण करणारच आहोत 9 दिवसात। कापूर आरती झाल्यानंतर देवी आई समोर त्या कापरावर तुम्हाला फक्त 2 लवंग नक्की जाळा। रोज 2 लवंग जाळायच्या आणि त्या देवी आईला त्या वासाने सुद्धा देवी आई खूप प्रसन्न होते। लवंग कुलदेवीला खूप प्रिय आहे, माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। उद्या घटस्थापना होणार आहे। तुम्ही आज जरी खरेदी करणार असाल घटस्थापनेच्या वस्तू, कुलदेवीच्या आवडत्या वस्तू, देवी लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू, तर उद्या खरेदी करा किंवा आज संध्याकाळी खरेदी केल्या तरी चालेल। काही महिला घटस्थापनेच्या सकाळीच खरेदी करतात आणि मग दुपारी घटस्थापना करत असतात। तर उद्या किंवा आज तुम्ही देवी आईच्या आवडत्या वस्तू नक्की घरी आणा। त्यात प्रथम म्हणजे हळदी, कुंकू, कापूर आणि देवी आईचा फोटो किंवा तुम्ही देवी आईसाठी ज्या वस्तू घेणार असाल त्या तामण, तांब्या वगैरे देवघरात ज्या वस्तू तुम्हाला वापरण्यात येतात, उपयोगी पडतात, त्यासुद्धा वस्तू तुम्ही छान उद्या खरेदी करू शकता। त्यात लवंगा 21 रुपयाच्या, 51 रुपयाच्या अशा छान लवंगा तुम्ही खरेदी करून नक्की आणायच्या आहे आणि त्याच लवंगांचा उपाय आपल्या कुलदेवी समोर रोज करा महिलांनो, नक्की चांगला अनुभव येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला श्रीयंत्र आणायचं असेल, घरात शंख आणायचा असेल, माता अन्नपूर्णेची तुम्हाला मूर्ती आणायची असेल, माता लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल, तुमच्या कुलदेवीचा टाक आणायचा असेल, कुलदेवीचा फोटो आणायचा असेल, या सर्व उद्या वस्तू तुम्ही अगदी शुभ मुहूर्त आहे, संपूर्ण दिवस उद्या शुभ मुहूर्त आहे, आपल्या घरात आणा आणि आपल्या या देवांच्या वस्तूंची तुम्ही स्थापना केली उद्या दिवसभरात केव्हा पण अतिशय शुभ मुहूर्त आहे। उद्या घटस्थापनेचा दिवस आहे। तुम्ही या देवी आईच्या आवडत्या वस्तू आणून आपल्या घरात नक्की स्थापना करा। तुम्हाला कासव आणायचं असेल तर उद्या अतिशय शुभ मुहूर्त आहे। गजलक्ष्मीची तुम्हाला जोडी आणायची असेल, 2 हत्तींची सोंड उंचावलेल्या हत्तींची देवी लक्ष्मीच्या आजूबाजू ठेवतो आपण, त्यांची सुद्धा उद्या देवी आईजवळ तुम्ही स्थापना करू शकता। उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। उद्याचाच काय, येते 9 दिवस दसरापर्यंत आपले हे 9 दिवस खूप शुभ आहे। तर या 9 दिवसात जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे। आपल्या घरी कुणी आलं तर चहा पाण्याचा पाहुणचार नक्की करा, पण या वस्तू मी ज्या सांगितल्या त्या चुकून सुद्धा कुणाला देऊ नका। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।